जय शिवराय मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असा अपडेट आहे. हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा 6वा हप्ता अर्थात डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही तुमचे बँक चेक करून घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये नेमक्या कोणत्या महिला पात्र आहेत, त्याच्यानंतर कोणत्या महिला अपात्र आहेत, त्याच्यानंतर कोणत्या महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत तर अशा महिलांनी काय करायचा आणि त्याच्यानंतर एका महिलांचे एकापेक्षा जास्त अकाउंट असल्यामुळं त्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी तुम्हाला काही जरी अडचण आली तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची ती अडचण सोडवली जाणार आहे. तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व महिला याच्यामध्ये पात्र केले आहेत आणि ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत. हा 1,500चा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले. तर मित्रांनो, आता नेमकं याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत तर मित्रांनो, याच्यामध्ये पूर्वी ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते, ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले होते तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आणि नेमकं कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो, ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा महिलांना यावेळेसचा 1,500चा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच याच्यानंतर काही महिलांचे असे प्रॉब्लेम आहेत की त्यांचं खातं एकापेक्षा जास्त खाते आहेत तर त्यांचे कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक असणार आहे तर या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. तर आता नेमकं हे तुमचं बँक आधार लिंक खातं कोणतं आहे हे कसं बघायचं तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला माय आधार लॉग इन या पोर्टलवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि हे लॉग इन केल्याच्यानंतर 5 नंबरला तुम्हाला आधार डीबीटी स्टेटस म्हणजे बँक लिंक स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं दाखवलं जाईल की तुमच्या बँक खात्याला आधार कार्डाला कोणतं बँक खातं लिंक आहे तर त्या माहितीनुसार त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होतात. म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत. आणि याच्यानंतर बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम असे आहेत की त्या महिलांच्या खात्यामध्ये अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत. म्हणजे अर्ज पण केला आहे, अर्ज मंजूर पण झाला आहे, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. तर याच्यासाठी काय करायचं तर याच्यासाठी ज्या महिलांचं बँक अकाउंट म्हणजे निष्क्रिय झालेले आहे, अर्थातच त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, तर या कारणामुळं या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. एकूण पूर्वीचे 7,500 असतील आणि येणारे 1,500 असतील. तर अशा कोणत्याही प्रकारचे पैसे जमा झाले तर त्या महिलांचं सर्वात मुख्य कारण म्हणजे त्या महिलांचं म्हणण्यापेक्षा सर्व महिलांचं मुख्य कारण याच्यामध्ये की त्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळं त्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाही. तर ज्या महिलांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे तर अशा सर्व महिलांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेचं खातं काढून घ्या. कारण या बँकेचं जर खातं काढलं तर अवघ्या 24 ते 48 तासामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होते आणि तुमचा जे काही लाडकी बहीण योजनेचा पहिले 7,500 रुपये आणि हे 1,500 रुपये एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं नेमकं स्टेटस चेक कसं करायचं तर याच्यामध्ये नारी शक्ती ॲप्लिकेशन असेल यांच्या माध्यमातून तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्या मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही लाडकी बहीण योजना या पोर्टलवर जर लॉग इन केलं असेल, तिथून जर अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुमचा मोबाईल नंबर ID पासवर्ड टाकून तुमचे स्टेटस चेक करता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी आपण जाणून घेतलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी जर काही अडचणी असेल किंवा तुमचे पैसे जमा झाले नसतील किंवा जमा झाले असेल कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले, अशा प्रकारच्या काही बहुसंख्य अडचणी असतील तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ.